इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पूर्वेच्या श्री स्वामी मठातर्फे ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला। नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे। या प्रकरणी राज्यभरात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे। कोल्हापुरात ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। शनिवारी अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी समर्थ चौकात अंबरनाथ मधील स्वामी भक्तांनी काळ्या फिती बांधून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी स्वामी समर्थ मानविकास आध्यात्मिक केंद्रातील स्वामी भक्त बांधव भगिनींनी एकत्र येत ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली। तर या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। महाराव यांनी राजकारणाच्या पातळीवर राजकारण करावं, मात्र त्यांना अध्यात्म संप्रदाय यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही। स्वामी समर्थ महाराज आमचं श्रद्धास्थान आहे, त्यांचा अपमान म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे यापुढे जर असं घडलं तर स्वामी भक्त शांत बसणार नाहीत, असा इशारा स्वामी भक्त दत्तात्रय केंगरे यांनी दिला। यावेळी अस्मिताताई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त रामचंद्र कदम, हेमंत गायकवाड, दिनेश नलावडे, योगेश हातेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी समर्थ चौकात स्वामी भक्त निषेध करण्यासाठी उपस्थित होते। तसेच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता। ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड अधिवेशनात जे बेताल म्हणू आम्ही बेताल वक्तव्य केले आपल्या स्वामी समर्थ महाराजांविषयी आणि प्रभू रामचंद्रांविषयी, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि ज्ञानेश महाराव यांना सांगणं आहे आमचं की तुमचं राजकारण तुम्ही राजकारणाच्या पातळीवर करू शकता, पण तुम्हाला कुठल्याही अध्यात्मावर आणि संप्रदायावर बोट उचलण्याचा अधिकार नाही आहे आणि तुम्ही तो उचलू पण नका, कारण तुम्हाला मुळात त्यातलं ज्ञानच नाही आहे। कारण तुमची जर बुद्धी आहे ना, भांडगुळ बुद्धी, ते तुमच्या वक्तव्यावरून समजतं आम्हाला की तुम्ही काय कुठपर्यंत विचार करू शकता। श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे, आराध्यस्थान आहे। जवळजवळ जगातल्या देशातल्या कोट्यवधी लोकांचं स्वामी समर्थ महाराज हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा अपमान होणं हे प्रत्येक स्वामी भक्ताचं भावना दुखावल्यासारखे आहेत। आणि जर ह्या भावना दुखावल्या तर आम्हीच काय, ह्या देशातला कोणताही स्वामी भक्त शांत बसू शकणार नाही आहे। कारण हे तर आम्ही निषेध नोंदवून फक्त त्यांना सांगतोय की तुम्ही जो वक्तव्य केलेलं आहे हे खूप मोठी चुकीचं वक्तव्य केलं आहे। याच्या पुढे जर असं काय घडेल तर याचं रूपांतर आंदोलनात होऊ शकतं। कारण स्वामी भक्त आम्ही संप्रदायाचा असल्यामुळे आमचा तो धर्म नाही आहे की अहिंसा आमचा धर्म नाही आहे, आम्ही अध्यात्माचंच लोकांचं, कारण स्वामींनी आम्हाला शिकवणच दिलेली आहे त्याच्याबद्दल। पण आम्हाला प्रवृत्त करू नका, आमच्या श्रद्धास्थानाला आणि आराध्यस्थानाला जर तुम्ही डिवसाल तर हा स्वामी भक्त शांत बसणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। कारण स्वामी भक्त जेव्हा देशातून पेटेल ना तेव्हा तुमची पळताभुई थोडी होईल। ज्ञानेश महाराव ही गोष्ट लक्षात ठेवा। प्रशासनाकडे काय मागणी असणार? प्रशासनाकडे मागणी तर आम्ही सध्या काय केलेली नाही, आम्ही आज निषेधच व्यक्त करतोय। पण भविष्यात आमचे जे संस्थापक आहेत अस्मिताई, त्यांच्याशी चर्चा करून आमचं मंगळवारी तहसीलदारांना आम्ही पत्र देणार आहोतच। त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी परवानगी दिली तर आम्ही मंगळवारी तहसीलदारांना मागणी करणार आहोत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला करावा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अखंड देशाचे आपले श्रद्धास्थान अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल जे ज्ञानेश महाराज जे चुकीचे विधान केलं त्या विधानावर आम्ही आक्षेप घेतो। त्यांनी जे विधान केलं ते अक्षरशः चुकीचं विधान आहे। त्यांनी त्यांच्या राजकीय लोकांचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही आमच्या स्वामींचा वापर करता, आमच्या स्वामींना बदनाम करताय। ॲक्च्युली आमच्या स्वामींचा काही याचा सहभाग नाही आहे। तुम्ही तुमच्या राजकीय लोकांचा मोठेपणा करा ना, आम्ही नाही बोलत नाही, पण तुम्ही आमच्या देवांचा अपमान करू नका, आमच्या देवतांचा अपमान करू नका। या गोष्टीसाठी आम्ही सर्व जागतिक पातळीवरती आम्ही सर्व ठिकाणी निषेध करतो। या ठिकाणी असं नाही की फक्त या ठिकाणी निषेध होते, याचा निषेध सर्व ठिकाणी होत आहे। आमच्या अक्कलकोट या ठिकाणी संस्थान आहे, जे आमचे मूळ स्थान आहे, त्या ठिकाणी याच्याबद्दल निषेध नोंदवला आहे आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांनी या चुकीच्या विधानाचा आम्ही निषेध नोंदवणार आहे। त्यामुळे आम्ही आता पुढची कारवाई आम्ही लवकर याच्यावर करणार आहे। आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आम्ही या संबंधात चर्चा करणार आहे आणि पुढचा काय निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला लवकरच सांगू।